नमस्कार. मुंबई 24 लाईव्ह मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय. नाशिक आणि मुंबईला जोडणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून वाद कायम आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. प्रस्तावित मार्ग कायम ठेवावा अशी त्यांनी मागणी केली आहे. रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन दिलं आहे. राज्यात महायुती सरकारवर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप 100% खरे असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसेच मुंडेंचा राजीनामा घेतल्यास सरकारची इज्जत जाईल, पण हे सरकार बेशरम आहे असा देखील घणाघात त्यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीतील यशाचे श्रेय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिले जात आहे. सरकारने या योजनेच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र वित्तीय तुटीच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिदा या जनहिताच्या योजना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची संख्या टप्प्याटप्प्यानं कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी केलाय. तसेच या योजनेचा वापर केवळ सत्तेसाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमापेक्षा पैठणच्या संतपीठाला भरीव निधी देऊन तिथे हा विषय सुरू करावा असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. महायुती सरकारवर सातत्यानं टीका करणाऱ्या संजय राऊतांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पलटवार केलाय. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर कधी जातील याच्याशी तुमचं काय देणं घेणं असा सवाल करत राऊतांचे आरोप निरर्थक असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच आता वर्षा बंगला पाडून नवीन बिल्डिंग बांधायची म्हणत आहेत अशा शब्दात त्यांनी टोला लगावलाय.